हे संकटमोचन सिद्धी विनायका, त्या सुंदराबाईची पीडा इथून घालव रे बाबा. हावरेपणा करते आणि आम्हा भक्तांना स्वामींच्या जवळही फिरकू देत नाही. मला तर सारखी पाण्यात बघत असते. हे विघ्नहर्त्या, तिला तिला हाकलून दे, जाऊ दे तिला इथून. अहो, झाली का पूजा? अगं हो हो झाली. तू शिदोरी बांध, मी स्वामींच्या पूजेची तयारी करतो. श्रींची पूजा चालू द्या, पण येताना पैसे मिळाले तर बघा. उसने पासने का होईना, पण येसो ग कोण देणार पैसे? एक तर डोक्यावर कर्जाचा भार, त्यात उसनवारी करायची म्हणजे. मी स्वयंपाकाचं बघते. जोळ्या, ए जोळ्या. स्वामी नमस्कार करते. जोळ्या. काय रे जोळ्या, विचार कसला चाललाय? नाही, आपलं दर्शन होताच भानच राहत नाही महाराज. बापरे. स्वामी स्वामी मेले, वाचवा. स्वामी स्वामी वाचवा, मला मेले. उसने पैसे पाहिजे, हे उसने पैसे मिळाले ना. स्वामी वाचवा, हो आग होते नुसती. ऐका, ले ये जूता, हाथ में पहन कर रख, शाम तक ठीक हो जाएगा. कसं वाटतं आता? थोडा आराम वाटतोय. स्वामी महाराज, आपली कृपा झाली म्हणूनच माझी व्याधी पूर्णतः बरी झाली. महाराज, गोपाळ बुवांनी आपल्या लीलांची नोंद करून ठेवली आहे. हो होय स्वामी, आपली आज्ञा व्हावी. आपली आज्ञा होताच आपल्या लीला बखर स्वरूपात भक्तांच्या समोर मांडेन मी. बुवा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आता मुंबईला जा, तिथे माझं सूत आहे. नंतर कोकणात मार्कंडीला ध्वजा उभी करा. या, हे घ्या. या. हा, जशी आज्ञा महाराज. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. महाराज, शिव. अरे काय तिने परवा डुई केली ती, दाढी तशीच राहील. असं म्हणतोस? मग बर, कर, काढ सामान, चल काढ. वय काढतोय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर. काय करतो रे जोळ्या? आपण महाराज, मी आपलं हे. अरे एवढा मोठा तर कशासाठी खणतोयस? आपल्यासाठी महाराज, म्हणजे माझ्यासाठी. आता आपल्यापासून काय लपवायचं महाराज? आपलं वास्तव्य कायम इथे असावं अशी या भाबड्या भक्ताची इच्छा आहे. असं म्हणजे एवढी मोठी काळजी वाटते तुला माझी? हा, कधड्या चोरा, लक्षात ठेव, पहिले तुला चरात घालीन आणि मग मी जाईन. हे घ्या. आणखीन पाहिजे असतील तर संकोच करू नका. सुरती नाण्याने घर भरून टाकीन तुमचं. मग जमलंच म्हणून समजा. हे बघा, मी महाराजांना मेण्यात बसवतो. बर, मेणा थेट बडोद्याला घेऊन जा. असं मग करा बडोद्याचं खुशाल भूवैकुंठ. म्हणजे पैजेचा वेळा जिंकतो वाटतं आम्ही. शंकाच नको. आता साहेब, मी भुयांना सगळी कल्पना देऊन ठेवलेली आहे. त्यांनाही थोडं खुश करा म्हणजे झालं. ती काळजी तुम्ही करू नका. उद्या मी निश्चिंतपणे बडोद्याच्या वाटेवर जाऊन थांबतो. तुम्हीही तुमच्या कामाला लागा. लागलीच. Eng.
महाराज हं. आपण एकदा बडोद्याला चलावं महाराज. हं? आपण तिथे चलाल तर बडोदा सरकार मला 10,000ची जहागीर देईल. हं, हं, हं. एकदाची चणचण निघून जाईल हं. आणि सेवा कार्यार्थ पुरेसा पैसाही गाठीशी राहील. सेवक पर इनके पास क्या हो जाना? उनके पास भक्ति नहीं है, पैसों की शक्ति है, पैसों के बलबूते पर लाचार है, उनके पास क्यों जाना? क्या है क्या? क्यों क्यों? पण महाराज हं. आपण तिथे चलाल तर मला जहागिरी मिळेल. असं जागीर मिळेल. हं. चला अभी जाएंगे. चलो चलो चलो. यावं महाराज. सावकाश महाराज या. शिव शंकर नमः शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर नमः शंकर या. शिव शंकर शंभो. बसाव महाराज. सावकाश सावकाश. चलो. हा चला. या चोळपाला झालं तरी काय? अहो आपले भाग्य ते किती थोर. आपल्या या दरिद्री गावात विश्वाचा स्वामी राहतो आणि हे त्यांना तिकडे बडोद्याला घेऊन चाललेत. चला रे, चला लवकर लवकर पाय उचला. चला लवकर. चला लवकर चला चला पाय उचला लवकर लवकर. हा, हा. सावकाश सावकाश. हा ठेवा मेळा खाली ठेवा. हळू हा, सावकाश सावकाश. हा महाराज यावं महाराज. या. सावकाश. महाराज 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 चोळप्पा तात्या हरला. बडोद्यात देवानं उगवावं म्हणून इथे कुरीनं पैसा पेरला, पण काही उपयोग झाला नाही. आता गायकवाड सरकारला काय सांगू? चुकलंच तात्यासाहेब. परमेश्वरापुढे पैसा कवडीमोल ठरला. आम्ही लोभामुळे आंधळे झालो. स्वामी महाराज कुठे आहात तुम्ही? ये रे जवळ ये 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 माझ्या जवळ. काय कसा आलाच कसा? हा? पालखीतून की मेण्यातून? महाराज क्षमा करा महाराज. मी चुकलो. 10,000च्या लोभानं मी आंधळा झालो महाराज. चुकलो. चुप! एक शब्द बोलू नकोस. मूर्खा हरामखोरा त्या तात्यासाहेबांच्या करडीत सामील झालास आणि माझा खेळ मांडलास. अचानक श्रीमंत व्हायचा लोभ सुटला तुला आणि तुझी मती मूड झाली. त्यापेक्षा बैलासारखा राबला असतास तर निदान पोटापुरतं तरी खायला मिळालं असतं तुला. प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वर उभा असतो हे विसरू नकोस. माझी आठवण मनात बाळगून प्रामाणिकपणानं आपलं कर्तव्य करायचं सोडून तू पैट्याच्या पाठीमागे लागलास. पैट्याच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस असतो हे विसरू नकोस. तुझ्या मनात विकल्प आला, तुझा शुद्ध भाव कढुळला, तुझा त्रिशंकू झाला. चालता इथून. हो चालता. एक क्षणभर थांबू नकोस. जा. स्वामी हैदराबादचे राजे शंकरराव राजेराय येत आहेत. आने दो आने दो. स्वामी समर्थ. सुंदराबाई, आम्ही व्याधीने नाडलोत. जीव नकोसा झालाय. फार त्रास होतोय. खूप उपाय केले पण आजार कळतच नाही. गाणगापूरला गेलो. तिथे दृष्टांत झाला की आम्ही अक्कलकोटला जावे. पण तुम्हाला विश्वास वाटला नाही खरं ना? अपराधी आहे महाराज. गाणगापूरला पुन्हा सेवा करत थांबलो तर तर परत आदेश झाला. अच्छा हुआ बिलकुल. बाई, माझ्याकडे सर्व काही आहे पण तब्येतीनं संपलो. आपण काही करा पण ही व्याधी घालवावी अशी महाराजांना प्रार्थना करावी. आपण बरे झालात तर मला काय देणार? आपण मागाल ते देईन मी. बाई
धनाची चिंता नको. आमच्या राजांची प्रकृती मात्र तेवढी सुधारू द्या. आपण बरे झालात तर द्याल 2,000 रुपये. 2,000च काय 10,000 देईल. हा 10,000. काय सांगताय काय? खरं सांगताय ना? हो हो. बघा हा, नाहीतर मग नाही. चला संकल्प सोडू. हो हो. व्याधीमुक्त झाल्यावर 10,000 रुपये देण्यास मी बांधील आहे. महाराज या ना बरं राखीव. शिवशंकर शिवशंकर शंभो शंकर शिवशंकर शंभो. महाराज आपके ऊपर मेहरबान हो गए, चिंता छोड़िए. राजा जी, यहाँ जो फकीर बैठे हुए हैं, उन सबको खाना खिलाओ. और सुनो, निंबाचा पाला कुटून त्यात 9 मिनिट टाकून खात चला, तब्येत सुधारेल. आपलं काम झालं. हा कारभारी. होय सरकार. फकीरांना आणि गोरगरिबांना खाना द्या. जी सरकार. चला शेख नूर साहेबांच्या समाधीवर चादर चढवूया. जशी आज्ञा.